आमच्या गावाला 50 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे. 5,000 पुस्तकं. वाव. आमच्या गावाने ठोस निर्णय घेतला, एकही जागा जमीन बाहेरच्या लोकांना विकायची नाही. 1962 पासून किंवा त्याच्या आधीपासून जी ग्रामपंचायत सुरुवात झाली तीपासून अजून एकदाही निवडणूक झालेली नाही. बिनविरोध गाव निवडून देईल तो सरपंच. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील अशा एका गावाला की जे गाव सरकारी विविध योजनांमध्ये सहभागी होऊन मिळवतो मोठमोठी बक्षिसे. तर मित्रांनो, हे गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील विरसई हे गाव. तर चला जाऊया विरसई गावाला. आवडेल ना तुम्हाला? त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे आमचे ग्रामसेवक म्हणजे विरेश बापू कदम त्यांचं नाव आहे. पण त्यांचा एवढा आम्हाला सहभाग आहे ना, आणि म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सहभाग त्यांचा एवढा आहे की आम्हाला म्हणजे काय गोष्टी करायच्या नाही करायच्या त्या आम्हाला घेऊन करतात. हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत एका नवीन गावाला भेट देण्यासाठी. तर मित्रांनो, ते गाव आहे विरसई. तर तुम्ही इथे बघू शकता, आदर्श गाव विरसई, महाराष्ट्र शासन पुरस्कृत. इकडे प्रवेशद्वार आहे आणि इथून पुढे 1 किलोमीटर अंतर आपल्याला जायचं आहे. हा एरिया आहे तो कांगवई गवलवाडी. इथे छोटी छोटी अशी दुकानं आहेत आणि इथून आपल्याला जायचं आहे. हा रस्ता जातो तिकडे मांदिवली, हा रस्ता इकडे जातो दापोलीला. इकडे काही रस्त्याला गावं लागतात. तर आपल्याला जायचं आहे या बाजूला विरसई गावाला. तर या बाजूलाच तोंडलीसुद्धा गाव आहे. तर आता आपण जाऊया त्या गावाला भेट देऊया. तर कशासाठी जातो आहे ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल. तर चला जाऊया. तर मी आता इथेच नाश्ता केला थोडासा. या ताई आहेत तोंडलीच्या. इथे छोटंसं त्यांचं दुकान आहे, वडापाव वगैरे. जेवणसुद्धा ऑर्डरप्रमाणे मिळतं इथं. तुम्ही इकडे कधी आलात तर नक्की इथे वडापाव खाऊन जा. तर मित्रांनो, आता आपण विरसई गावाच्या जवळ आलेलो आहोत. सुरुवातीलाच गावात एंट्री करताना वीरेश्वर विद्यालय विरसई. तर सुंदर अशी शाळा आहे. वाव, किती छान प्रकारे एकदम झाडं वगैरे लावलेली आहेत. कितवीपर्यंत शाळा आहे माहीत नाही. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, विविध प्रकारची एकदम शोभेची झाडं वगैरे लावलेली आहेत. आपण चला एंट्री करूया, जरा बघूया. वाव, खूप छान प्रकारे शाळा ही बघू शकता. तर अशा प्रकारे जर शाळा असेल सुंदर, तर मुलांनासुद्धा त्या शाळेमध्ये यावंसं वाटतं. आणि तिथे वातावरणसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं असतं. तर इथे येऊन खरंच अक्षरशः खूप छान वाटते मला. वाव, सर्व भिंती आहेत ते अगदी व्यवस्थित रंगवलेल्या, रंगरंगोटी केलेल्या आहेत. विविध प्रकारचे सुविचार चित्र सगळे काढलेले आहेत. तर खूप इयत्ता 9वी म्हणजे ही 10वीपर्यंत हायस्कूल असेल. हे सर्व धर्म समभाव, नीटनेटकेपणा. तर इथे आल्यानंतरला नीटनेटकेपणा किती आहे हे बघा, ते दिसतंय. मित्रांनो, एखाद्या गावाची ओळख आहे ती त्या गावातील प्राथमिक शाळेची इमारत म्हणजे शाळा बघून आपण ठरवू शकतो. जर ती प्राथमिक शाळा जर व्यवस्थित असेल तर त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की ते गाव कशा प्रकारचं असेल, आहे ना. तर खूप छान प्रकारे इथे व्यवस्थित अगदी सजवलेली ही शाळा आहे. अगदी कुंड्यांमधून बघा झाडं लावलेली आहेत व्यवस्थित. वाव, खरंच खूप छान. इथे पाण्यासाठी नळ बघा किती आहेत. हे तिकडे आता बंद ठेवला असेल, नाही आता बंद ठेवला आहे का. तर इथल्या शिक्षकांचंसुद्धा कौतुक आहे, इथल्या विद्यार्थ्यांचंसुद्धा कौतुक. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर खरंच खूप छान प्रकारे तुम्ही आपली शाळा आहे ती सजवलेली आहे. तर तुमचं खूप खूप अभिनंदन. तर चला आता आपण गावामध्ये जाऊया. तर पहिलीच शाळा पाहिल्यानंतरच आपण अंदाज बांधू शकतो, आहे ना, गाव कसं असेल. तर आपण व्यवस्थित लॉक करून घेऊया. मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडसुद्धा खूप मोठा आहे आणि एकदम भारी आहे. तर विविध प्रकारचे खेळ इथे मुलं खेळू शकतात. मला माहिती नाही शाळेमध्ये किती मुलं आहेत. तर आज सुट्टी आहे, रविवार आहे, त्यामुळे तरी आपण गावात जाऊन माहिती काढू. तर बघा, विविध प्रकारची जी झाडं लावलेली आहे. काय झाडांवरती मेसेज लिहिलेला आहे एकदा वाचूया. बघा, राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत वनौषधी बाग, वनस्पतीचे नाव पिंपल. तर उपयोग फुफ्फुसाची क्षमता वाढविणे, रक्तस्राव कमी करणे, डायरियासाठी उपयुक्त. तर अशा प्रकारे ग्रुप ग्रामपंचायत विरसई. तर बघा, प्रत्येक झाडाची माहिती दिलेली आहे, त्या झाडाचं नाव आणि त्याचबरोबर त्याचं आयुर्वेदिक महत्त्व
तर हे आहे ते इथे शाळेमध्ये असताना जर मुलांना माहिती पडलं तर नक्कीच त्यांना झाडे लावण्याची आवड निर्माण होईल. तर इथे ते दिसतंय की ज्या प्रकारे इथे झाडं लावलेली आहेत आणि त्यांची ज्या प्रकारे काळजी घेतली जाते, त्यामुळे नक्कीच या शाळेमधील मुलांना नक्कीच झाडे लावण्याची सवय लागेल आणि नक्कीच ते मोठे होऊन आपली जी जमीन असेल ती नक्कीच चांगल्या प्रकारे फुलवतील. आजी वसुंधरा अभियान, ग्रामपंचायत विरसई आणि प्रत्येक झाडाचे जे नाव आहे ते इथे दिलेलं आहे आणि ते कशासाठी वापरलं जातं, कशासाठी त्याचा उपयोग केला जातो ते इथे सुद्धा दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. बघा इकडे बेहडा, आपण याला काय म्हणतो तुम्ही सांगा? याला बेहडा, अर्जुनाचं झाड, उंबर, तमालपत्र, त्यानंतरला उंडी, हे बघा इकडे उंडी आहे, त्यानंतर राज आवळा. तर अशा प्रकारे प्रत्येक झाडावरती आहे ती त्या झाडाचं नाव लावलेलं आहे आणि त्यामुळे झाडं आहेत ती मुलांना नक्कीच ओळखता येत असणार. तर अशा प्रकारे हा उपक्रम आहे तो असा प्रत्येक शाळांमधून, प्रत्येक गावांमधून राबवला गेला पाहिजे. तर चला आता जाऊया आपण गावामध्ये. गावाच्या सुरुवातीलाच थोडी शेती दिसलेली आहे, तर म्हटलं जरा तिथे जाऊया आणि त्यांना भेटूया. तर इथे पालेभाज्या वगैरे यांची लागवड केलेली आहे. नमस्कार. नमस्कार. मी शेवऱ्यातून काका. हे आहे पावटा, कुळीत आहे, मूग आहे, हां. मोला टाकाय, मिरची लावली, कोथिंबीर आहे. अच्छा काका, तुमचं नाव कसं? शंकर शिवाजी राणे. अच्छा, गाव विरसाई ना? गाव विरसे. आता इथे भात लावलेला, आता भाजी लावली. भाजी लावली. अच्छा. आणि इथे पाणी कसं पाणी नदीचं आहे. नदीचं पाणी आहे. अच्छा. मग हे मार्केटला कुठे पाठवता तुम्ही भाजी? मंडणगडला पाठवता? स्वतःच बसतो. तुम्ही स्वतःच बसता का? अच्छा. तर आता इकडे कुंपण घालण्याचं काम चाललंय आईंचं. गुरं असतील ना येतात? गुरा येतात, लावून देत असतील ना? लावून देतात. हां. आणि अशी झाटाझट फेकत नाही. हां, लहान मशीन आहे. पाणी दूरवरून आले वाटतं. हो, नदीवर खालून आलंय हां हां नदीचा पाणी. हां. चला तर काका, येतो मी तुमच्याच गावामध्ये चाललोय. हां चला तर आहे. हां. तर गावात थोडंसं पुढे आल्यानंतरला पहिलं जे घर लागलं आहे तर तिथे आहे काजूची फॅक्टरी. तर गावांमध्ये अशा प्रकारे छोटे मोठे व्यवसाय, हे बघा श्री कॅशू, जे नंबर दिसतं आहे त्याच्यावरती तुम्हाला जर काजू हवे असतील तर नक्की इन्क्वायरी करा. हे बघा. आता आपण गावामध्ये पोचलेलो आहोत. ॲक्च्युली इथे बस स्टॉप आहे गावचं. इथे सुरुवातीलाच एक प्राथमिक शाळा आहे. तर मगाशी पाहिलं ते हायस्कूल होतं आणि इकडे आहे ते प्राथमिक शाळा आहे. इथे बघा ग्रामपंचायत विरसई आपले हार्दिक स्वागत. तर बघा कुठल्याही गावाचा आपल्याला व्हिडिओ करायचा आहे तर गावातील घरं वगैरे आपण दाखवणार आहोत किंवा गावातील माहिती सांगणार आहोत, तर त्यांची परवानगी आपल्याला पहिली घ्यावी लागेल. तर पहिले आपल्याला जाऊन आहे ते गावामध्ये गावचे अध्यक्ष किंवा या ग्रामपंचायतचे सरपंच आहेत त्यांना भेटावे लागणार आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला जी ही वसुंधरा योजना आहे तर तुम्ही सगळीकडे बघू शकता वसुंधरा अभियान. तर ते काय आहे तर मित्रांनो, यामध्ये या गावाला मोठं बक्षीस मिळालेलं आहे. तर त्याबद्दलच आपण माहिती जाणून घेणार आहोत. ते किती रुपयाचं बक्षीस आहे तर आणि पुन्हा गावामध्ये सुद्धा त्यांच्याबरोबर फिरू आहे ना. तर चला आता जाऊ या गावामध्ये. तर मला पहिल्यांदाच इकडे एक आई दिसलेले आहेत, तर त्यांना विचारतो की गावामध्ये जायचा रस्ता कुठे आणि सरपंच कुठे भेटतील मला सरपंच, मला कुठे भेटतील किंवा गावचे अध्यक्ष वगैरे? तेच अध्यक्ष पण तेच आहेत. त्याच आहेत का? इथं खाली घर आहे पाटलवाडी. अच्छा. तुम्ही कुठे चालला ताई? मी घरी चालली. ह्या. घर आहे आमचा. अच्छा. गाव हेच ना विरसई? हो. हे कुठे घेऊन गेला होता दळायला? नाचणी साडायला गेलेली अच्छा, मशीनवरती? चक्कीत. अच्छा अच्छा. दळण म्हणजे घेऊन? दळण नाही, नाचणी साडायला काढायला. कंस कंस आपण जोडताना हां. ती नाचणी म्हणजे कंस तिथं न्यायची? नाही, कंस घरी जोडायची हां. आणि नाचणी साडायला न्यायची. अच्छा सडून आणायची. अच्छा. म्हणजे आपण काढतो ते? हां. अच्छा. म्हणजे कांडायची आता गरज नाही. अच्छा अच्छा. चक्कीतच. हां हां. अच्छा ठीक आहे. तर बघा चक्कीमध्ये ते नाचणे आहे तर पहिल्या मुसलाने घरीच काढल्या जायच्या, परंतु आता इकडे मशीनवरती त्यास ते काम केलं जातं. तर चला आता आपण जाऊ या गावामध्ये. इकडून जाऊ ना मी इकडून? अच्छा. तर चला. हां हां. जॉगिंगला इथून जाऊ सरपंच बाईंचं घर. हां. मी शेवरे आई.
अच्छा, आपण पहिल्यांदा जाणार आहोत, गावच्या प्रमुखांना भेटणार आहोत, त्यांची परवानगी घेणार आहोत आणि त्यांच्याकडूनच नंतरला माहिती घेणार आहोत, आहे ना. तर असं व्हिडिओ बनवणं डायरेक्टली थोडंसं चुकीचं वाटतं मलासुद्धा. तर येऊ काय इथून? गावामध्ये आल्यानंतर पहिल्याच घराच्या समोर मला दिसतंय की जो घरातील कचरा आहे तो टाकण्यासाठी बघा इथे एक खड्डा केलेला आहे आणि इथे तो कचरा जाळला जातो असं दिसतंय. हो ना आई? हा कचरा टाकण्यासाठी खड्डा केलेला आहे. अच्छा, नाही ना. ओके, छान. सर्व घरांमधून? हो हो, सगळ्यांकडे. ओके, व्हेरी गुड, मस्त आहे. आमच्या कचरा बाहेर नाही तुम्हाला दिसणार जास्त. आणि सरपंचांचं घर कुठे आहे? ठीक आहे, मी सरपंच आहे. तुम्हीच? ओ माय गॉड, हो का? हो. अच्छा, मग मी तुम्हालाच भेटायला आलोय. या. मला माहिती नव्हतं. तर या आईच आहेत, त्या सरपंच मॅडम आहेत. येऊ का वरती? मी शेवऱ्यातून. हो, आल्याबरोबर थंडगार पाणी आणलेलं आहे. थँक्यू. तर आता आपण विरसई गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे विरसई गावच्या सरपंच मॅडम आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया की वसुंधरा योजना नेमकी काय आहे आणि या योजनेमध्ये या गावाला बक्षीस मिळालेलं आहे ते कशाप्रकारे आणि किती मिळालेलं आहे ते आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. तर सरपंच मॅडम नमस्कार. नमस्कार. तर नाव कसं तुमचं? माझं नाव सौ मनोरमा कृष्णा राणे, हां. सरपंच विरसे गाव. काय सांगाल या वसुंधरा योजनेमध्ये तुमच्या गावाला, तुमच्या ग्रामपंचायतीला बक्षीस मिळालेलं आहे, तर वसुंधरा योजना म्हणजे नेमकी काय आहे? वसुंधरा म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे आणि करायसारखं पण खूप आहे. फक्त करायला पाहिजे आणि लोकांचा सहभाग हवा. वसुंधरा योजनेचे 5 तत्व आहेत: अग्नी, वायू, जल, आकाश, भूमी. हे 5 तत्व आहेत. त्याचं रक्षण करणं बरोबर, हे आपलं कर्तव्य आहे. समजा प्रदूषण रोखणं. अगदी. प्रदूषण वाढत चाललेलं आहे. मग प्रदूषण कशा प्रकारे रोखता येईल अगदी ते नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि म्हणजे आता घाण नव्हते, आम्ही कचरा वगैरे प्लास्टिक बंदी केलेली आहे आमच्या गावामध्ये. अच्छा. लागवडी केलेल्या आहेत, बांबू लागवड केलेली आहे. अच्छा. आणि इतरही झाडं लागवड केलेली आहे. आणि माझ्या मते तर जास्तीत जास्त लोकांनी तुळशीचं झाड सुद्धा लावावं. त्याच्यामध्ये आपल्याला शरीराला पण चांगला हे ऑक्सिजन मिळतं. बरोबर. तुळशीमुळे आमच्या गावामध्ये सगळ्यांकडे तुळशी आहेत. तुळशी म्हणजे तुम्हाला प्रत्येक घरामध्ये तुम्हाला तुळशी दिसतील. ते बी बऱ्यापैकी दिसेल, नुसते कुंडीमध्ये नाही. म्हणजे आपलं वृंदावन असतं त्या म्हणजे त्या व्यतिरिक्त आणखी पण झाडं लावलेली. ओके. बांधावरती तुळशी. हो. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे आमचा हा जो बक्षीस मिळालेला आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे आमचे ग्रामसेवक. ग्रामसेवक म्हणजे विरेश बापू कदम त्यांचं नाव आहे. पण त्यांचा एवढा आम्हाला सहभाग आहे ना, आणि म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सहभाग त्यांचा एवढा आहे की आम्हाला म्हणजे काय गोष्टी करायच्या नाही करायच्या त्या आम्हाला घेऊन करतात आणि त्यांचं आम्ही ऐकतो. म्हणजे गावाला विश्वासात घेऊन. आणि त्यांना असं वाटत नाही की मी वर्कर आहे. असंच आमच्या माझंच गाव आहे. बरोबर. ह्या अशा प्रकारे त्यांनी आमच्या गावात काम केलेलं आहे आणि करतात. नक्कीच. आणि या योजनेमध्ये या तुमच्या गावाला किती रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे? गावाला 50 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे. अगोदर स्मार्ट गाममध्ये हे 30 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे. खूप चांगलं काम करतात. आराबा पाटील. अच्छा. या गावाला या योजनेमध्ये 50 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि अगोदर काही वर्षापूर्वी जी दुसरी योजना होती त्यामध्ये 30 लाखाचं बक्षीस मिळालं आहे. तर यावरून इथे या ग्रामपंचायतमध्ये काम करणारे ग्रामसेवक आणि इथले नागरिक, या गावाचे रहिवासी, ते कशाप्रकारे काम करतात यावरून या बक्षीस मिळतं आहे त्यावरून आपल्याला दिसून येतं आहे. तर ही गोष्ट आहे ते या आजूबाजूच्या गावांनी यांच्याकडून शिकलं पाहिजे. तर आणखी आपण गावातील जे सदस्य आहे त्यांच्याकडे बोलूया, त्यांच्याकडून माहिती घेऊया. माझी अशी एक विनंती आहे सर्व जे बघतील त्यांना की जे आम्ही हे प्रकारे बक्षीस मिळवलं आणि जशी आमच्या गावाची एकी आहे, मी तर म्हणते सगळ्या गावाने असंच वागावं आणि असेच कामं करावे आणि असेच नावलौकिक करावं. नक्कीच. तर आता आपल्याबरोबर आहेत गावातील रहिवासी, तर माजी सरपंच. अच्छा, तुमचं नाव कसं आणि काय सांगाल गावाबद्दल माहिती? माझं नाव सुरेश भिकू वडतकर, माजी सरपंच.
आमच्या गावामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे आमचं गाव 5-7 वाड्यांचं आहे. विविध जाती धर्माचे लोक इथे राहतात, पण इथे सगळी एकी आहे. कुठलंही वेगळं असं इथे काय आहेच नाही. पूर्ण सगळे निर्णय सगळ्या ग्रामसभा किंवा कसं आहे एकजुटीने एकमताने करतात. 1962 पासून किंवा त्याच्या आधीपासून जी ग्रामपंचायत सुरुवात झाली तीपासून अजून एकदाही निवडणूक झालेली नाही. बिनविरोध गाव निवडून देईल तो सरपंच. हो, खरंच गाव निवडून देईल ते तुमचं सदस्य. अभिनंदन. खरंच हे आमच्या गावचं मेन वैशिष्ट्य आहे आणि आमचं गाव एकजूट आहे. आम्ही याच्या आधी बरेचसे कार्यक्रम केले. आम्ही हायस्कूल स्थापन केलं. आमच्या गावातील आमचे गावचे सुपुत्र आता जस्ट खेड पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी आहेत. ते आम्हाला ह्या योजनेमधल्या सगळ्या माहिती पुढे आणून देतात आणि त्यांच्या मार्गाने आम्ही काम करतो. ह्याच्या आधी पहिले 10 वर्षापूर्वी आम्ही पोपटराव पवार हिवरे बाजार ते आदर्श गाव योजनेत भाग घेतला. आदर्श योजनेमधून आम्हाला कमीत कमी ते 72 ते 80 लाख रुपये भेटले. 80 लाखात आम्ही गावाला विविध प्रकारचे बंधारे बांधले. आणखी CCT खोदले. पूर्ण डोंगराला CCT खोदले. अच्छा, पाणी मुरण्यासाठी CCT खोदले आणि ते काम केलं. त्याच्यानंतर आम्हाला प्रोत्साहन आलं चांगलं. म्हणजे एवढं हे झाल्यानंतर आम्हाला त्याला जोश आला. त्याच्यानंतर आम्ही RR सुंदरगावमध्ये भाग घेतलं. सुंदरगावाला जिल्ह्यामध्ये पहिल्या नंबरचं आम्हाला 40 लाखाचं बक्षीस भेटलं. तालुक्यामध्ये पहिल्या नंबरचं भेटलं. जिल्ह्यामध्ये पहिल्या नंबरचं भेटलं. असं 50 लाखाचं आम्हाला ते बक्षीस भेटलं. त्याच्यात ते झालं तर आम्ही त्याच दिवशी आम्हाला बक्षीस भेटलं. त्या दिवशी आम्ही नवीन प्रकल्प सोडला की आता आम्ही माझी वसुंधरामध्ये भाग घ्यायचं. कोकण विभागातून 5 राज्यामध्ये 5 जिल्ह्यामध्ये कोकण विभागातून म्हणजे कोकण विभागातून पहिल्या नंबरचं बक्षीस आपल्या गावाला भेटले. कोकण विभागातून 4.0ला आम्हाला ते बक्षीस भेटलं आहे. आता आम्ही त्याच्या पुढे आणखी 5.0मध्ये भाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आमचं जोरात काम चालू आहे. अच्छा, त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. आमचा एक विरसाई जयंती मंडळ म्हणून रजिस्टर मंडळ आहे. ते मंडळ इतकं सक्षम आहे की प्रत्येक गोष्ट त्या सगळ्या गाव मिळून कुठलाही निर्णय घेतात. आता आम्ही 15 वर्षापूर्वी लोक आमच्या आजूबाजूच्या गावात सगळे जागा जमीन लोकांनी पुण्याच्याकडच्या लोकांना सगळे विकून झाले. आमच्याकडे थोडी जागा वगैरे राहायला लागलं. आमच्या लक्षात आलं की आपल्या जागा जमिनी जात आहेत. आमच्या गावाने ठोस निर्णय घेतला, एकही जागा जमीन बाहेरच्या लोकांना विकायची नाही. विकायची झाली तर फक्त गावच्या लोकांना इथल्या विकायची, गावातल्याच लोकांना द्यायची, बाकी कुणाला द्यायची नाही. स्थानिकांनाच द्यायची, बाकी बाहेरच्या लोकांना कुणाला द्यायची नाही. अगोदर काही विकल्या गेल्यात का जागा? अगोदर म्हणजे सुरुवात झाली होती. सुरुवात झाली. आजूबाजूच्या गावात सगळ्या विकल्यात. कांगोई वगैरे ह्या गावात सगळ्या मोठ्या मोठ्या नर्सरी झाल्यात पुणेकरांच्या. तर इथे पण सुरुवात झाली होती. तर सुरुवात झाली तर लगेच आमच्या लक्षात आलं की हे असं. तर आमच्या मंडळाने निर्णय घेतला अजिबात जागा जमीन विकायची नाही. तिथपासून आता 15 वर्षात आमच्या एकही जागा जमीन कुठे एवढी पण विकलेली नाही अजिबात. गावची एकूण लोकसंख्या आमच्या गावची एकंदर लोकसंख्या 1150 ते 1200 लोकसंख्या आहे. तरी पण बरेचशी लोक मुंबईला स्थलांतरित झालेली आहेत. ती लोक मुंबईची लोक गावाला काय उद्योगधंदा कसा भेटेल आणि गावाकडे कशी परततील याचा आम्ही प्रयत्न करतोय. काम आहे ते फक्त त्यांनी पेपरवरती नाही केलेलं, तर ते इथे प्रत्यक्ष दिसतं, म्हणजे दिसण्यासारखं आहे. त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला मी इथे दाखवू शकतो. तर इथे बघा, जे पावळीचं पाणी आहे ते इथे बघा एका पाईपद्वारे एका ठिकाणी आणलं होतं. त्याबद्दल माहिती सांगतील. तर काय सांगाल, हे पाणी कशाप्रकारे एका ठिकाणी म्हणजे सोडलं होतं त्याबद्दल काय सांगा? ते पावडीचं पाणी आपल्या कोकणामध्ये असं आहे की पाणी सगळं खूप वेस्टेज जातो आणि उन्हाळी पाणी नसतो. पण आमच्या विहिरी वगैरे आहेत, ते आम्ही हे पावडीचं पाणी असं पाईपद्वारे असं आणून त्याच्या विहिरीमध्ये पावसाळी सोडतो. या विहिरीमध्ये सोडलेलं हो. अच्छा, त्या विहिरीमध्ये सोडतो. आणि शेवटच्या क्षणाला पडलं म्हणून हे इकडे हे काढा. शेवटचं बंद पूर्ण एक झाल्याच्या नंतर, पाऊस गेल्याच्या नंतरही काढले आता. अच्छा, असं म्हणजे प्रत्येक म्हणजे गावातील घरांमध्ये होते? प्रत्येक घरामध्ये सुरुवात होते. अच्छा, बरेच आता फक्त सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांचे लावलेले आहेत. अच्छा, तुम्हाला तर ह्या ग्रामपंचायतला मराठी शाळेला तिथे सगळं बघायला भेटेल पाहिजे. बरोबर. तर नक्कीच आपल्याकडे कोकणामध्ये पाऊस खूप पडतो, परंतु उन्हाळ्यामध्ये अशी कंडिशन होते की प्यायला पाणी मिळत नाही. कारण का जे पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरतच नाही. तर हे इथे या गावामध्ये आल्यानंतरला हे पाणी मुरवण्यासाठी एक चांगला प्रकल्प म्हणा किंवा चांगला एक पद्धत केलेली आहे. तर प्रत्येक आता म्हणतायत की जे सार्वजनिक ठिकाणं आहेत किंवा काही नेमकी घरं आहेत तिथे हे चालू केलेलं आहे. हळूहळू पूर्ण गावामध्ये होईल. तर नक्कीच हे एक चांगली सुरुवात आहे. 1/1चं चौथर मारलं ग्रामपंचायतीमध्ये पाणी जिरवण्यासाठी. अच्छा, त्याची थोडं हे केलेलं आहे. ग्रामपंचायत आहे, मराठी शाळा आहे, अशा ठिकाणी. ओके. आणि आलो गावामध्ये ते करणारच आहोत. जिथे जिथे विहिरी जवळ आहेत अशा ठिकाणी ते आम्ही ह्या पद्धतीने कामं करणार आहोत. आमच्या ह्या गावाच्या बाजूला पूर्ण हा डोंगर दिसतोय. त्या डोंगरातला 2,500 ते 3,000 आम्ही CCTV मारलेत.
त्या CCTV मारल्यापासून आमच्या एप्रिल मेला पाणी विहिरीनं नसायचं, ते पाणी आटायचं. ते पाणी आता एप्रिल मे पर्यंत आम्हाला पुरतो. त्या CCTVचा एवढा फायदा झालेला आहे आम्हाला. अच्छा, पूर्वी विहिरीनं पाणी आटायचं एप्रिल मेला आटायचं पाणी, आता आटत नाही. आता सगळे प्रत्येक विहिरीला पाणी असतो. ओके, CCTV मारल्यामुळे एवढा फायदा झाला त्याचा. फायदा झाला. तर आता आपण गावामध्ये फिरणार आहोत. गावातील लोक आहेत ते आपल्यासोबत आहेत. तर आपण म्हणतो की योजनामध्ये बक्षीस मिळालं, तर आपण गावामध्ये फिरल्याशिवाय त्याचं म्हणजे जे खरंच योजना वगैरे त्यांनी राबवल्यात की नाहीत ते तुम्हाला अनुभव आहे ना, ते गावामध्ये गेल्याशिवाय येणार नाही. इथले जे सर्व ऑफिसेस म्हणा, सरकारी ग्रामपंचायतचं वगैरे किंवा गावातील घरं वगैरे पाहिल्यानंतर त्याचा अनुभव येईल. तर इथे बघू शकता तुम्ही, गाव वाचवा शिवार वाचवा. तर या गावामध्ये जागा विक्री बंदी हे निर्णय झालेला आहे. तर त्यासाठी विरसाई गावचे खरंच म्हणजे आभार आणि अभिनंदन. तर इथे तुम्ही बघू शकता, हे आहे गावचं सभागृह. वाव, एकदम प्रशस्त असं सभागृह आहे. हे पाहू शकता, जबरदस्त. बघा किती मोठं सभागृह आहे आणि व्यवस्थित. आणि वाव, इथे ही लायब्ररी गावची आहे. अच्छा, ग्रंथालय. हे बघा, विविध प्रकारची पुस्तकं इथे दिसत आहेत. म्हणजे हे चांगली गोष्ट आहे खरंच. यासाठी सुद्धा तुमच्या गावाचं अभिनंदन. गावातील लोकांना हे म्हणजे वाचनाची सवय लागली पाहिजे. रोज 4 पेपर येतात. पेपर रोज येतात. अच्छा, साप्ताहिक येतात 8 अच्छा, महिन्याला. ओके. 5,000 पुस्तकं आहेत. 5,000 पुस्तकं. वाव, तिकडे आतल्या त्या रूम मध्ये कपाट आहेत. वाव, मग जबरदस्त. हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे पुस्तकं सगळे भरलेले आहेत. तिथे विविध प्रकारची पुस्तकं मला दिसत आहेत. हे बघू शकता तुम्ही नावं. ही पुस्तकं कशा प्रकारे म्हणजे ही जमा झालेली आहेत, म्हणजे लायब्ररी शासनाचं अनुदान अंतर्गत. अच्छा, की अशी काही गावची योजना की गावाने घेतलेली आहेत? गाव शासनाची. अच्छा, सदस्य वगैरे आहेत, एखादं पुस्तक वाढदिवसानिमित्त किंवा असं देतात. अच्छा, वा, छान छान. नक्कीच अशा प्रकारे जर कोणाला वाटेल किंवा 4 पुस्तकं द्यावी ग्रंथालयाला देतात. याचा उपयोग पोरं, शाळेतील जे पोरं आहेत ते येतात, बारीक पुस्तक पोरांचा जास्त उपयोग करतात. अच्छा, ह्या परीक्षा आहेत आपल्या विविध त्याच्या 40,000ची पुस्तकं आहेत त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची. अच्छा, तर खरंच खूप छान. आपण म्हणतो की वाचाल तर वाचाल, तर नक्की हे बघा इथे लिहिलेच आहे, वाचाल तर वाचाल. ओके, कम्प्युटर पण आहे. हे गावचंच ग्रंथालयाचं. अच्छा, ग्रंथालय. मग हे पुस्तक वगैरे हे देणं करून सांभाळतं कोण? त्याच्यावर कमिटी आहे, गावची कमिटी आहे. कमिटी आहे, मी ग्रंथपाल आहे. अच्छा, तुम्हीच आहात का? ओके. शिपाई एक आहे. आता सुट्टी आहे, दादा बसला एकदा असता दिसला असतो तुम्हाला. अच्छा, रविवारची सुट्टी आहे. अच्छा, मग ग्रंथपाल आणि जे शिपाई आहेत मग त्यांना काही मोबदला वगैरे दिला जातो? शासनाकडूनच येतो. अच्छा, ओके, चांगलं आहे. त्याच्यात अर्धा खर्च पुस्तक पेपर याच्यासाठी, अर्धा खर्च पगारावर. ओके ओके, वा, खरंच छान. मी पहिल्यांदा आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये फिरलोय, परंतु अशा प्रकारे जे ग्रंथालय आहे ते पहिल्यांदा या गावामध्ये पाहतोय. खरंच खूप छान. यासाठी या विरसाई गावाचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही इथे बघू शकता विविध पारितोषिक मिळालेले आहेत. आणि ही सर्व पारितोषिक म्हणजे गावाला कोणत्या गावच्या कोण विद्यार्थी किंवा काही कुठल्या स्पर्धेत किंवा कशात भाग घेतात त्यांची आहेत. अच्छा, ओके. तुम्ही बघू शकता इकडे सगळे बरीचशी पारितोषिक आहेत. तर असं भव्य असं हे सभागृह आहे आणि एकदम सोयीने युक्त असं बघा, सगळं इकडे खुर्च्या वगैरे आणि सफाई तर एकदम चांगलीच आहे. संपूर्ण माहिती मंडळाची. काय बरे आहेत ना तुम्ही? आलात कधी इकडे? नड्याप असे गावामध्ये 10-12 नड्याप प्रत्येक वाडीवरती केलेले आहेत. अच्छा, झाल्यानंतर हे आमचे, हे बघा, हे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ 72 पासूनचे हे कार्यकर्ते आमचे. अच्छा, नमस्कार काका. तुम्हाला बोललो ना मगाशी, हा, ते हरिनारायण राणे हे त्यांच्या स्वप्नातून ते हायस्कूल स्थापन झालं, विरसाईचे हायस्कूल. अच्छा, जे हायस्कूल आहे ते हरिनारायण राणे. वा, कुठल्या पदावर नाही, कुठल्या याच्यावर, त्यांचे सगळे संकल्प. आपण पाषाणांची पूजा न करता जिवंत पाषाणांची पूजा करूया. त्याने एक शब्द टाकला मंडळामध्ये आणि तो मंडळाने उचलून धरला. आज 1996ला वीरेश्वर विद्यालय स्थापन झालं. 1200 विद्यार्थी त्याच्यातून माझे विद्यार्थी होऊन गेले. अच्छा, मी एक विसरलो की आता त्या हायस्कूलमध्ये आणि शाळेमध्ये, प्राथमिक शाळा आहे, तर त्यामध्ये किती विद्यार्थी आहेत? विद्यार्थी संख्या खूप भेटलेली आहे. अच्छा, प्राथमिक शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत? 29 ना.
29. पहिली ते 5वी की पहिली ते 7वी? पहिली ते 7वी पर्यंत 29 पट आहे. फक्त आपल्या गावातीलच? हो गावात इथे खरवते ग्रामपंचायतीतले येतात. खरावतीची पण येतात? हो. अच्छा. आणि हायस्कूल आहे तिथे आता किती पट आहे? 55 आहेत ना. 66 आहे. हो. चांगलं, म्हणजे 8वी ते 10वी? 8वी झाली. अच्छा. 100% प्रत्येक वेळेला निकाल लागतो. 100% आता लगातार आता 5 वर्ष 100% निकाल लागलाय. अच्छा. हो. तर बाबा, तुमच्या संकल्पनेतून हा स्कूल स्थापन झाला आहे आणि छान संकल्पना मांडलीत आणि हा स्कूल सुरू केलं, त्यासाठी तुमचं अभिनंदन. हे राणीवाडी का? अशा एकूण किती वाड्या आहेत म्हटलात? 7 वाडे आहेत. 7 वाड्या. वरचीवाडी, राणेवाडी, हां नेस्त्रीवाडी, हां फणसवाडी, हां. कोणवाडी, सुतारवाडी, बौद्धवाडी हां. आणि आदिवासीवाडी. अच्छा. चालेल काय वाटतं? ओके. तर बघा, अशा प्रकारे 7 वाड्या आहेत आणि या म्हणजे एकाच समाजाची लोक नाही तर विविध समाजाची लोक आहेत आणि एकत्र राहतात. तर तुम्ही इथे बघू शकता, फटाके बंदी प्रचार प्रसिद्धी. तर वसुंधरा योजनेमधलाच हा एक उपक्रम आहे. हां. तर मी बघतोय आजूबाजूला गावामध्ये तर असं कुठे प्लास्टिक वगैरे सापडतंय का? तर बऱ्यापैकी म्हणजे जे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे प्लास्टिक बंदी आहे, तर ते इथे जाणवते बऱ्यापैकी. कुठेही जास्त असं प्लास्टिक असं दिसत नाही. तर नक्कीच हे असं प्रत्येक गावाने हे उपक्रम राबवला पाहिजे. मळणी झाल्यानंतरला पेंडे टाकलेले आहेत सुकत. ग्रामपंचायतचे सदस्य? अच्छा. आई महिला अध्यक्ष? अच्छा. खरंच सर्व तुम्ही छान काम करताय, तुमचं अभिनंदन सगळ्यांचं. नाही, अंगणाला लाद्या नाही. हां, बरोबर. अंगणा सारवून कारण सणासुदीला पालखी देव येतो, हां, मग ते कणा काढायला हवा ना. बरोबर त्याच्यामुळे त्या लाद्या नाही आमच्याकडे अंगणात. घरात बसवा तुम्ही, बरोबर. अंगणाला नाही. अंगणाला नाही बसवायचं. नाचताना पाय सरकतील ना. हा हा. नाचताना अच्छा. हा एकदम मस्त. इथून हा पॅसेज मस्त आहे, इथून हां. सरळ. सारवण आहेत. हा. नमस्कार. नेटवर्क कुठला आहे मोबाईलला? BSNL आहे. अच्छा. तर बघा, आपण एका घरामध्ये आलोय आणि घराच्या जवळच अशी परसबाग केलेली आहे. इथे बघा हा पावटा लावलेला आहे, पावटा है ना आई? पावटा आजोबा सांगताय कुदर इकडनं लावणी कर मला सांगताय. आईकडे अजून कुदर. अच्छा. वांग्यानंतर रोप आणताय आणि हा असं अजून कुदर सांगताय म्हणा. वांग्याची अशा लाईन वांग्याची लावू. तर बघा, हो. तर बघा अंगणामध्येच अशा प्रकारे लावलेलं आहे. कसं माहिती का सर, आता सराईची मग हे आहे ना झोडणी, त्याच्यामुळे तुम्हाला पेंड्या रस्त्यावर हे बघा परस बघा वैयक्तिक परस बघा वाव, कशा प्रकारे त्यांची हे केली जाते. खूप एकदम म्हणजे छान प्रकारे बनवलंय. त्याच्यामध्ये पोपळ आहेत, नारळ आहेत. इकडे काय लावलंय? पावटाच आहे. अच्छा. आता याच्यावरून असं दिसतंय की म्हणजे पाण्याची मुबलकता इथे बऱ्यापैकी आहे, त्यामुळेच हे सर्व आपण करू शकतोय ना. फुलझाडं वगैरे बघा, रस्त्याला अशी फुलझाडं लावलेली आहे, त्यामुळे गावातून फिरताना खूप छान वाटतं. डोंगरात सायकल चालवते. काही दिवसापूर्वीच आता तुळशी विवाह झालेला आहे, तर इथे अंगणामध्ये असणारी तुळशीच्या बाजूला बघा कशा प्रकारे व्यवस्थित रांगोळी वगैरे काढली आहे, ठिपक्यांची रांगोळी. इकडे बघा, एक दादाने इकडे काय लावलेलं आहे, इकडे पेरलंय पावटा वगैरे. अच्छा, वांगी. अच्छा. पालेभाजी. अच्छा, पावटा. तर बघा, म्हणजे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की पाण्याची किती मुबलकता आहे इथे. अशा प्रकारे गावामध्ये जर भाजीपाला करत असेल तर सरपंच म्हणून तुमचं आणि माझे सरपंच म्हणून तुमचं दोघांचंही खूप अभिनंदन. खरंच छान छान काम केलेलं दिसतंय तुम्ही. तर आपण आता दुसऱ्या वाडीवरती चाललोय. हा बघा, एक छोटासा ओढा आहे. हा ओढ्याला ब्रिज, हा तो छोटा ब्रिज आहे. पावटा, कडवा, कुलीत. वा, हे बघा इकडे सगळीकडे पावटा कुलीत आहे ना, कडवा. अच्छा. इथे एक विहीर आहे सार्वजनिक, आणि विहिरीमध्ये कचरा जायला नको म्हणून वरती जाळी बसवलेली आहे. अच्छा. आणि हे पाणी पूर्ण मे महिन्यापर्यंत राहतं? अच्छा. आता हे जे पाणी देत आहेत लोक शेताला, तो कुठलं पाणी देत? ओढ्याचं पाणी देत आहेत.
अच्छा, ते मशीनवरती खेचतात. अच्छा, तर हे बघा इकडे ही सर्व साड्या वगैरे बांधलेल्या आहेत. याच्या आतमध्ये सगळीकडे वाळ पावट्याची शेती आहे. काय काय पेरलं आहे? चवली आहे, पावटा आहे, कुलीर आहे, मुला आहे. अच्छा, भात शेती आहे. आता ह्याच्यात भात झाला, हां, भात काढून झाला की आता हे असं आहे बाकीची पिकं पेरायची. ओके. दुबारपे हा. इकडे वाडी कोणती म्हटलात? कोंडवाडी. ही सुतारवाडी. अच्छा, ह्याच्यावरती कोंडवाडी, लांब वाड्या नाही आमच्या. अच्छा, वरचं घर आहे ना, हां, त्याच्यावरती कोंडवाडी. अच्छा. इकडे किती घरं आहेत तरी पण? इथे घर आता प्रत्येक वाडीवर 35-40 अशी घर आहेत. अच्छा, जास्त इकडे राणेवाडीत 70 घर, पलीकडच्या वाडीमध्ये आपल्या वरच्या 82, वाडीत 80 घर आहेत. इथे एक पणसवाडीच्या 45 घर आहेत. सुतारवाडीत 40-50 घर आहेत. अच्छा, असं कोंडवाडीत थोडी कमी घर आहेत. ओके. इकडे माकडांचा त्रास आहे का? भरपूर. भरपूर आहे. होय. दुपार कमी झालं पण माकडांचा त्रास जास्त आहे यावर 2 वर्षापासून. हां, प्रत्येक गावामध्ये आपल्याकडे पण आहे हां. आणि माकडांचा पण आहे, पण डोकर यावर्षी काय वाघ बी कुसळलाय म्हणून तो कमी आहे. कमी झाले. अच्छा, हां. वाघ पिसरलाय का? हो, वाघ आहे. ते डुकरं कमी झालेत, पण माकडं काय जास्त. हे बघा इकडे सुद्धा हा पावटा कुळीत पेरलेला आहे. मुळा पण आहे, चवळी आहे. हां, घरा शेजारीच अशा प्रकारे शेती आहे. तर बघा हे छोटा ओढा आहे. या ओढ्याचं पाणी या शेतांना पुरवलं जाते. हे पाणी कधीपर्यंत असतं? आता हे पाणी 2-3 महिने अजून राहील. 2-3 महिने राहील. मग बंद होईल. 2 महिने तर राहील. अच्छा, हे छोटं आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही ते जे डोंगराला मारलेले जे खड्डे आहेत त्याचा फायदा आहे हा, है ना? पूर्ण टोमॅटो सीसीटी आहेत. अच्छा, हां. त्या पूर्ण. हां. तर आई आत्ताच शेतावरून आलेले आहेत. हे बघा ही सुद्धा एक खूप छान प्रकारे घर बनवलेलं आहे. आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि सूर्य आता मावळतीला लागलेला आहे. तुम्ही बघू शकता. बघा मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा गावामध्ये सोय आहे. तर बघा लावायचं आता. अच्छा, ग्रास. हां, ते लावल्यानंतर छान वाटेल. आणखी छान वाटेल. तर काय मुलं खेळत आहेत बघा. हे आहे छोटी अंगणवाडी, एकात्मिक बाल विकास योजना अंगणवाडी. तर बघा प्राथमिक शाळेमध्ये ते बॅनर लागलाय, नासा इस्रो संस्था भेट. जान्हवी या मुलीचं गेल्या वर्षी नाही, या मुलीचं इस्रोसाठी सिलेक्शन झालं होतं. पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी आहेत. कृषी विस्तार अधिकारी. त्यांची सगळी कल्पना त्यांच्या ह्याच्यातून चालतं सगळं आमचं. अच्छा, हो, हे. दिनेश राणे. दिनेश राणे मार्गदर्शन ते सगळं आम्हाला करतात. म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा फायदा ते गावाला करून देत गावाला आहे. करून टाकू. एकदम बारीक लक्ष गावाला. आदर्श गाव जेवण आम्ही त्यांच्या इथूनच होतो. अच्छा सर, तुम्ही पाहत असाल तर खरंच तुमचं सुद्धा अभिनंदन. तुमच्या शिक्षणाचा अशा प्रकारे गावाला फायदा होतो आहे ना. त्यामुळे गावातील लोक जर शिकली तर गावाचा विकास होतो. तर आता आपण आलो आहे ग्रामपंचायत ऑफिसला. तर मगाशी आपण बघितलं होतं की पाणी जिरवण्यासाठी रेन हार्वेस्टिंग सिस्टम आहे ती ते ग्रामपंचायतच्या इथे केलेली आहे त्यांनी. तर बघा जे पाणी पडतं ते या खड्ड्यामध्ये जातं आणि ते जमिनीमध्ये मुरतं. तर खड्ड्याचा आकार, पाणी साठा 1000 लिटर, पाणी पुनर्भरण 1,00,000 लिटर वर्षाचं आणि पावसाचे दिवस 100. तर नक्कीच अशा प्रकारे खूप सारे खड्डे मारल्यानंतरला जमिनीमधील पाण्याची जी पातळी आहे ती नक्कीच वाढणार आहे ना. साधं आहे आपलं कौलारू, पण छान आहे. छान आहे. तुम्ही इथे बघू शकता ग्रामपंचायतला मिळालेले विविध पुरस्कार. तर बघा जिल्हा सुंदर गाव स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळालेला आहे. इथे सुद्धा हे 2020-21 इकडे हे सुद्धा 20-21लाच आहे. त्यानंतरला तंटामुक्त गाव यासाठी सुद्धा बक्षीस मिळालेलं आहे. त्यानंतरला इकडे विमाग्रामचे भेटले, विमाग्राम संत गाडगे बाबा. अच्छा हे बघा. त्यानंतरला इकडे निर्मल ग्राम पुरस्कार. हे बघा कोविड योद्धा यामध्ये सुद्धा सन्मानपत्र या गावाला भेटलेलं आहे. शासनाचं वेगळं आहे.
तर आज ॲक्च्युली सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आपल्याला इथे ग्रामसेवक वगैरे इथे कोणी आज भेटले नाहीत. नाही तर चालू दिवसाला आलं असतं तर सगळेजण भेटले असते. पण तुम्ही सुद्धा हां, पण परंतु आता मी जे पाहिलं ते बघून खरंच जे पुरस्कार मिळालेले आहे त्याप्रमाणे तुमच्या तिथे काम झालेलं दिसतंय आणि तुमची जी मेहनत आहे ती दिसते. तर तुमच्या सगळ्या गावाचं खरंच अभिनंदन. खूप छान प्रकारे तुम्ही काम करता. नक्कीच यातून इतर गावाला आहे ती नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. खरंच खूप अभिनंदन. तर इथे आपल्याला ग्रामपंचायतीतर्फे भेट म्हणून दिली जाते ही पिशवी. तर नक्कीच कॉटन, हां, कॉटनचा प्लास्टिक बंदी या गावामध्ये आहे आणि प्रत्येकाला अशा प्रकारे ही पिशवी दिली जाते, कापडी पिशवी. आणि नक्कीच प्रत्येकाने अशा प्रकारे कापडी पिशवीचा वापर केला पाहिजे, जास्तीत जास्त कापडाचा, आणि प्लास्टिक मुक्ती ही झाली पाहिजे. पण नक्कीच चांगला उपक्रम आहे आणि ही भेटवस्तू दिली त्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. तुमचं खरंच खूप अभिनंदन. छान प्रकारे तुम्ही सगळ्यांनी काम केलं आहे आणि मलासुद्धा इथे आल्यानंतरला खूप छान प्रकारे माहिती सांगितली आणि पूर्ण गावामध्ये आपण फिरलो आणि ते जे उपक्रम राबवलेले आहेत ते प्रत्यक्षसुद्धा मला दिसले. तर तुम्हा सगळ्या गावाचे आणि सगळ्यांचेच तुमचे खरंच खूप खूप अभिनंदन आणि आभार. तर चला, आल्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून सुद्धा जी काय माहिती मिळाली किंवा तुम्ही जे फोटोग्राफर हे केले त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. ओके, थँक्यू. चला पुन्हा भेटू. तर मित्रांनो, आज आपण पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये विरसई गाव. तर तुम्ही पाहिलातच की कशा प्रकारे ज्या सरकारी योजना आहेत त्यामध्ये सहभाग घेऊन त्या 100% राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जी वसुंधरा योजना आहे त्यामध्ये या गावाला नंबर 1चं बक्षीस मिळालेलं आहे आणि ते बक्षीस म्हणून त्या गावाला 50 लाख रुपये मिळालेले आहेत. तर असे विविध योजनांमध्ये हे गाव सहभागी होतं आणि त्यावरती ते काम करतं आणि त्यामध्ये बक्षीस मिळवतं. तर मित्रांनो, हे शक्य होतं ते फक्त त्या गावातील नागरिकांमुळे. त्या गावातील आता मी जे पाहिलं त्या गावातील ती लोकं मला जी भेटली त्यांच्या बोलण्यातून त्यांना म्हणजे ते ज्या प्रकारे मला माहिती सांगत होते त्यांच्या बोलण्यातून ते जाणवत होतं, ते दिसत होतं की या लोकांना, या गावाला का ही बक्षिसं मिळाली आहेत. कारण ते पूर्णपणे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. अगदी आत्मीयतेने ते गोष्ट मला ते एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होते. तर हे ते दिसून येत होतं. आणि जर गावातील लोक अशा प्रकारे एकजुटीने जर काम केलं तर कशा प्रकारे गाव विविध योजनांमध्ये सहभागी होऊन बक्षिसं मिळवू शकतो आणि त्याचबरोबर एक आदर्श गाव म्हणून एक नावारूपाला येऊ शकतं. तर त्याचंच उदाहरण हे विरसई गाव आहे. तर मित्रांनो, विरसई गावातील जे नागरिक आता हा व्हिडिओ पाहत असाल तर खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. असेच एकत्र राहा, आपल्या गावाचा विकास करा आणि एक आदर्श घालून द्या की गाव कशा प्रकारे पाहिजे. परंतु आता एक दिसलेलं आहे, लोकांनीसुद्धा सांगितलेलं आहे की आपली जी संख्या आहे गावाला राहणारी ती कुठेतरी आता वाढली पाहिजे. तर त्यासाठी प्रयत्न ते बोललेत की आमचे तसे प्रयत्न आहेत. ज्यासाठी आपण फिरतोय की जागा विक्री बंद, तर या गावानीसुद्धा तो निर्णय घेतलेला आहे. तर त्यासाठी गावाचं, विरसई गावाचं खूप खूप अभिनंदन की मी त्यासाठीच फिरतोय मित्रांनो. प्रत्येक गावातून अशा प्रकारे हे निर्णय झाले पाहिजेत. तर या विरसई गावाचा आदर्श घेऊन अशा प्रकारे सगळ्या गावांनी हा निर्णय घ्यावा. इतर गावातील जे लोक पाहत असतील तर तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील की अशा प्रकारे तुम्हीसुद्धा निर्णय घ्या आणि आपल्या जमिनी वाचवा. तर पुन्हा एकदा या विरसई गावातील लोकांचे खूप खूप धन्यवाद, खूप आभार की त्यांनी एक मेजॉरिटी दाखवलेली आहे. एकत्र गाव राहिल्यानंतर कशा प्रकारे विकास होतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर असेच एकत्र राहा. पुढील तुमच्या उपक्रमासाठी, पुढील कामासाठी तुम्हाला विरसई गावासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर पुन्हा एकदा आपण कधीतरी भेट देऊ तेव्हा नक्कीच यामध्ये आणखी सुधारणा झालेली दिसेल, आणखी कोणतं तरी बक्षीस मिळालेलं असेल आणि आम्हाला पुन्हा तुमच्या गावाला भेट देण्याची एक संधी मिळेल. तर चला, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर हा व्हिडिओ तुमच्या जर इतर गावातील बघत असाल तर तुमच्या गावच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की शेअर करा. त्यामुळे लोकांना माहिती पडेल की कशा प्रकारे इतर गावं काम करतायत आणि आपणसुद्धा अशा प्रकारे काम केलं पाहिजे. तर इतर गावांसुद्धा ते काम करण्याची प्रेरणा मिळेल. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हॅपी राहा, आहे ना. आता अंधार पडत चाललेला आहे, मला जायला पाहिजे. आपण पुन्हा भेटू एखाद्या नवीन गावामध्ये, नवीन लोकांसोबत, नवीन उपक्रमासोबत, आहे ना. चला तर, बाय.